हो का, हे बॅनर बघून असं वाटतंय की आळंदी देऊळवरून येणारे जे भक्त आहेत चालत ती येड आहेत आणि ही गडी लय शहाणा आहेत, ही डिजिटल भक्त आहेत. हां, बघा हे बॅनरमध्ये विठ्ठल एका कोपऱ्यात आहे. हे गडी मोठ्या मोठं ह्यांचं बॅनर आहेत. असं वाटतं की विठ्ठलावरच ह्यांची कृपादृष्टी आहे. ती गडी तिकडून चालत येऊन वारकरी मेले, पण ही बॅनरवर पंढरपुरात सगळ्यात आधी आले. ही गडी झाली तर बॅनर महाराज, डिजिटल महाराज, ह.ब.प. देवेंद्र महाराज, ह.ब.प. एकनाथजी महाराज. आता नुसतं बॅनर आले तर पुढल्या 1-2 वर्षात ना ह्या गड्यांचं ना पहिली ते चौथी किंवा 5वी मराठी पुस्तकात धडं किंवा अभंग ओव्या येतील. ह.ब.प. देवेंद्र महाराज यांचे अभंग, ह.ब.प. एकनाथजी महाराज यांचे भारुडं ओव्या आणि गाथा कोण आहे माहिती आहे का? नरेंद्र महाराज यांच्या गाथा. ह्यांचं मठ येत्यालं पंढरपुरात आणि लयच लय काय झालं तर 4-5 वर्षात ना ह्या गाड्यांच्या ना दिंड्यासुद्धा निघतील. एवढं गडी खतरूट मार्केटिंग करतात. अरे करण्याविषयी काय नाही, बॅनरबाजी करण्याविषयी आमचं काय नाही, पण बॅनरबाजी कशाची करा, ओव्या अभंग यांचं बॅनर लावणार रोडवरनं. येता जाता भक्त लोक वाचतील किंवा लहान पोरं वाचतील. त्या लहान पोरांना पंढरपूरनं गावाकडे गेल्यावर काय सांगावं, पंढरपूरला गेलो तू विठ्ठल काय दिसलं नाही, पण 2 मोठं महाराज दिसलं. फुल पूर्ण पंढरपुरात बॅनरबाजी केली त्या महाराजांनी. अभंग काय, विणा काय, टाळ काय घेऊन फुल फोटो लावलं होतं हे त्यानं सांगायचं होय. आम्हाला आदर आहे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथजी शिंदे यांचा खूप आदर आहे. पण ह्यावेळेस जे झालं आहे ना, त्याविषयी आम्ही थोडं नाराज आहे. सगळी नाराज आहे. आता मी बोललो ना, त्याला फक्त लोक नाराज होतील, शिवाय देतील. पण मान्य आहे. पण जर 1.5 फुटावर जर तुम्ही बॅनर लावायला लागला पंढरपुरात, तर ते आम्हाला मान्य नाही बाबा.